मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनवर बोलताना गणेश नाईक असं माहिती महाराष्ट्रातील लोकांना आता गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करा. गणेश नाईक हा कोणत्या नेमकं काय चाललंय त्याचं ना तेच कळत नाही. कोणत्या खात्याचे मंत्री आहेत ते माहित नाहीत. खात्यासंदर्भात एखादं चांगलं विधान त्यांच्याकडून कधी ऐकलेलं नाही. कधी ते मुंबईवर बोलतात, कधी ठाण्यावर बोलतात, कधी आणखीन काही भ्रष्टाचारावर बोलतात. आता ते गुजरातवर बोलायला लागले. एक दिवस हे गणेश नाईक ह्या भाजप सरकारला अडचण जरूर आणेल. सर, भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाने जे एक आदेश काढले, भाजपच्या महापौर पदासाठी नगरसेवकांनी तेथे मतदान करावं आणि उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावं. हे असे आदेश कोणी काढलेत, काय झालं तिथलचं स्थानिक राजकारण काय याबद्दल आता सखोल माहिती नसल्यामुळं लोकल राजकारणामध्ये हे काय ट्विस्ट यायला लागलेलं आहे. हे याला कारण काय हे थोडं शोधावं लागतं. पण आपण बघतो काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या विरोधात असताना भाजपच्या महापौर पदाला उमेदवाराला मतदान करा असं काँग्रेसने. आता कोण कुणाशी युती करेल याचा आता सध्याच्या राजकारणामध्ये काही नियम राहिलेला नाही. कधी काय घडेल याच्याबद्दल बोलता येत नाही, परंतु अधिकृतपणे जेव्हा हे सगळ्या युत्या होतील त्या टायमाला त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील. शरद पवार जे ते राज्यसभेवर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाण्याची शक्यता आहे. पवार साहेब आता राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काँग्रेसने किंवा उभाटाने दिला जर पाठिंबा असेल तर निश्चित ते राज्यसभेवर जातील.